नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिटर्न अँड रिअलोकेशनचा फीचर आणि तो कशा प्रकारे काम करतो. तर आपल्याला रिटर्न अँड रिअलोकेशन अशा प्रकारे हेल्प करतं की आपण सिम्पली जे प्रोडक्ट असतील, जे नियर बाय एक्सपायरी असतील किंवा नॉन मुव्हिंग आयटम्स असतील, ते आपण इझिली त्यांचा परचेस रिटर्न ड्राफ्ट क्रिएट करू शकतो. आणि सिस्टम स्वतः आपल्याला सांगेल, मोबाईलमध्ये आपल्याला स्वतः दिसेल की तो प्रोडक्ट नॉन मुव्हिंग आहे का एक्सपायरी आहे. त्यासाठी आपल्याला मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अकाउंट सेक्शनमध्ये जायचं आहे. त्यात इथं रिअलोकेशन अँड रिटर्नचा फीचर आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर ना स्टार्ट स्कॅनिंगवरती क्लिक करायचं आहे, ज्याच्याने आपला कॅमेरा अनेबल होईल आणि कॅमेरा थ्रू आपल्याला ते QR कोड स्कॅन करायला स्टार्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपण स्कॅन करू शकता. हे बघा, इथं आपल्याला लास्ट टाइम म्हणजे ज्या डिस्ट्रीब्युटरकडून आपण परचेस केलेला आहे तो डिस्ट्रीब्युटर ऑटो पिक करेल ते, आणि स्वतः आयडेंटिफायही करेल की एक्सपायरी रिटर्न आहे की नॉन मुव्हिंग आहे. आता ह्या केसमध्ये अंशिका फार्माला एक्सपायरी रिटर्न करणार होता आपण. आपल्याला सिम्पली ॲड टू ड्राफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तो प्रोडक्ट परचेस रिटर्नच्या ड्राफ्टमध्ये ॲड होऊन जाईल. आता आपण दुसरा प्रोडक्ट स्कॅन केलेला आहे, हा ध्रुवी फार्माचा आहे आणि नॉन मुव्हिंग प्रोडक्ट आहे. तर सिस्टीम स्वतः अशा प्रकारे आयडेंटिफाय करेल की एक्सपायरी रिटर्न आहे की नॉन मुव्हिंग आहे ते. आपल्याला सिम्पली ॲड टू ड्राफ्टमध्ये क्लिक करायचं आहे. ॲड टू ड्राफ्टवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली ते प्रोडक्ट वेबमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी आपण सिस्टीममध्ये वेब व्हर्जनमध्ये ओपन करून पाहणार आहोत. इथं वेबमध्ये आपल्याला परचेस सेक्शनमध्ये परचेस रिटर्नचा जो सेक्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, इथं परचेस रिटर्नचा ड्राफ्ट तयार झालेला आहे, आपल्याला पाहायला बघेल. जे काही तुम्ही प्रोडक्ट स्कॅन कराल ते ऑटोमॅटिकली ज्या त्या डिस्ट्रीब्युटर्सला अलोकेट होतील आणि त्यांचा परचेस रिटर्नचा ड्राफ्ट तयार होईल. हा ध्रुवी फार्माचा आहे, विथ GSTचा आहे, आणि विथ GSTच म्हणजे नॉन मुव्हिंग प्रोडक्ट आहे. नॉन मुव्हिंग प्रोडक्ट असल्यामुळे तो विथ GST मध्ये काउंट होतो. आपण इथं फिल्टरही लावू शकता विदाउट GST. जे विदाउट GST असेल ते एक्सपायरी प्रोडक्ट असेल आणि विथ GST असेल ते नॉन मुव्हिंग प्रोडक्ट असेल. हे बघा, अंशिका फार्माचा आपण परचेस रिटर्न बनवलेला आहे, तर आपण तो ओपन करू शकता. इथं मोरमध्ये त्याला एडिट करण्याचा ऑप्शन मिळतो, जेणेकरून आपल्याला जर काय व्हॅल्यू चेंज करायचे असतील, क्वांटिटी ॲडजस्ट करायची असेल किंवा इतर काही चेंजेस करायचे असतील तर ते इथं आपण चेंजेस करू शकता तुमच्या अकॉर्डिंगली, आणि सिम्पली ते परचेस रिटर्नचा ड्राफ्ट सेव्ह करू शकता.